आपल्यासोबत आहेत चंद्रकांतजी काळोखे साहेब. ते ह्या जी काही डिक्की संस्था आहे त्या डिक्कीचे अहिल्यानगर जिल्ह्याचे समन्वयक आहेत. तर काळोखे साहेब, मला हे सांगा की ही जी काही डिक्की आहे ती कशासाठी काम करते आणि कशी काम करते? डिक्की ही पूर्ण भारतभर काम करते. या डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेचे संस्थापक आहेत पद्मश्री डॉक्टर मिलिंदजी कांबळे. ते संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वतः फार मोठे उद्योजक आहेत आणि त्यांचं स्वप्न होतं की जे खऱ्या अर्थानं अर्थकारणाचे विचार ते प्रत्यक्षात कृतीत यावेत. हे अभिप्रेत होतं आपले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. ती विचारधारा घेऊन खऱ्या अर्थानं डिक्की हे काम करते पूर्ण भारतात. आणि त्याचा एक त्या प्रक्रियेतला एक छोटासा घटक म्हणून नगर जिल्ह्याची समन्वयक या डिक्कीचं समन्वयक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. मग याच्या माध्यमातून आपण दलित प्रक्रियेतले SC आणि ST दोन्ही घटक या प्रक्रियेत आपण जोडून घेतो. जे एक्झिस्टिंग उद्योजक आहेत त्यांनाही आणि जे नव उद्योजक आहेत त्यांनाही आपण हँड होल्डिंग करण्याचं काम करतो डिक्कीच्या माध्यमातून. आता डिक्की म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना माहित आहे, नाव माहित आहे, परिचय आहे, परंतु उद्योजकांना किंवा जे काही नवीन उद्योजक उभारू इच्छितात त्यांना याच्यासोबत जोडायचं असेल किंवा त्यांच्यासाठी काय काम करते डिक्की? जसं की आपण बघतो की असा समज असतो समाजामध्ये की हे लोन देतात का किंवा वेगवेगळे काही वेगळी इंडस्ट्रियल मदत करतात का, इन्स्ट्रुमेंट घेऊन देतात का, असं काय काम असतं काय? डिक्की ही प्रत्यक्षात तुम्ही जे प्रश्न विचारला हे तसं स्वतः डिक्की देत नाही. परंतु तुम्हाला जर लोन पाहिजे असेल, अगदी किती मोठं लोन असू देत, अगदी तुमचं काही लाखांपासून तर काही कोटीपर्यंत शासन दरबारी बँकेकडे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून, तर त्याच्यासाठीचा प्रवाह आणि मार्ग म्हणून तुम्हाला 100% डिक्कीच्या माध्यमातून मदत केली जाते. परंतु यासाठी प्रथम तुम्ही त्या ऑफिसपर्यंत गेलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातले असाल, आता नगर जिल्ह्यातला जर असेल व्यक्ती तर तो मी माझ्याकडे जरी आला तर मी माझ्या माध्यमातून तिथपर्यंत घेऊन जातो. आणि कदाचित तू पुण्याला जरी गेला तरी त्याला मार्गदर्शन होतं. परंतु मग तुम्ही ज्या जिल्ह्यातून आलात मग तिथे आमचे समन्वयक म्हणून काम करतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करा आणि तुम्ही संवादातून पुढे या, अशी काम करण्याची एक अलिखित परंपरा आहे. आणि त्या माध्यमातून सगळी मदत केली जाते. बँकेचं कर्ज प्रकरणाचा विषय असेल तर त्याच्यासाठी मदत केली जाते. प्रकल्प अहवालासाठी असेल, काही तांत्रिक बाबी असतात त्याच्यासाठी सुद्धा डिक्की मार्गदर्शन करते, जेणेकरून नव उद्योजकाला या अडचणींना फारसं तोंड देता येणार नाही याची काळजी घेऊन हा प्रवास करत असते डिक्की. नक्कीच, म्हणजे जर तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर डिक्की सारखी संस्था तुम्हाला योग्य ट्रॅक देण्याचं काम, योग्य मार्ग दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करते. तर मला एक सांगा काळोखे साहेब की आता नवीन उद्योजक आहे किंवा युवक आहे, त्याला उद्योग क्षेत्रामध्ये यायचंय किंवा व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय सूचना कराल किंवा काय सल्ला द्याल? मी तर विनम्रपणे सांगेन आणि आवाहन करील की ज्याला कोणाला वाटतं की मला उद्योजक व्हायचंय, ती क्षमता त्याची किती छोटी मोठी असू देत, पण त्याला स्वतःला वाटतंय की मला उद्योजक व्हायचंय, तर मी आपल्या माध्यमातून नक्कीच आवाहन करेल की त्यांनी डिक्की पर्यंत यावं. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री त्याचं स्वप्न साकार करण्यासाठीची जी त्याला मदत पाहिजे त्या पद्धतीनं त्याला मदत केली जाईल. आणि शेवटच्या त्या टप्प्यापर्यंतच मदत केली जाईल तर असं नाही. त्याला जर उद्योग निर्मिती करायची असेल, उद्योगाच्या माध्यमातून त्याचा काही पदार्थ निर्मिती असेल, त्याच्यासाठीची लागणारी बाजारपेठ त्याला अपेक्षित असेल, त्याला तो जर ती जी वस्तू असेल त्याची ती जर सेंट्रल गव्हर्नमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जरी लागणारी असेल तर त्याच्यासाठीचा जो मार्ग आहे त्याच्यासाठीच सुद्धा मदत करेल डिक्की. नक्कीच मित्रांनो, म्हणजे ही जी काही डिक्की संस्था आहे ही आपल्याला एक नवीन मार्ग दाखवण्याचं, एक वेगळा मार्ग, व्यवसायाचा मार्ग दाखवण्याचं मार्गदर्शनपर काम त्या ठिकाणी करत असते. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काळोखे साहेब त्या ठिकाणी काम बघतात. जर तुम्ही अहिल्यानगर मधील असाल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करू शकता. ते तुम्हाला नक्की योग्य मार्ग त्या ठिकाणी दाखवतील. तर आज आपण ही जी काय अहिल्यानगर मध्ये आलेलो होतो SC ST
हब यांच्या माध्यमातून डिक्की यांच्या समन्वयानं हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये अनेक उद्योजक या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि या सहभागी झाल्यानंतर योग्य मार्ग दाखवण्याचं काम या डिक्कीच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमामध्ये झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर हा जो काही एकंदरीत कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचा उद्देश एकूण काय होता? आजचा जो उद्योजकता विकास विशेष कार्यक्रम आहे, नॅशनल SC/ST हब म्हणजे जो भारत उद्योग निगम आहे, तर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी रितेशजी रंगारी साहेब, जे मुख्य व्यवस्थापक आहेत पुणे विभागाचे, त्यांचे सहकारी यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट भारत सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध ज्या कंपन्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड असेल, आता या ठिकाणी बाकीचे LDM असतील, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे, DICचे GM असतील, असे वेगवेगळ्या विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. आणि वेगवेगळ्या उद्योगात काम करणारी माणसं, त्यांना या बाबी अनभिन्न आहेत. त्यांना हे आजच्या इथं सगळ्यांनी उद्योजकांनी मनापासून सांगितलं की याच्यापासून आम्ही खूप लांब होतो, आम्हाला माहित नव्हतं. मग ही माहिती देण्याचा प्लॅटफॉर्म हा डिक्कीच्या माध्यमातून आणि सध्या NSSCच्या माध्यमातून म्हणजे नॅशनल SC/ST हबच्या माध्यमातून हा प्रकार पूर्ण भारतात चालू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु ही अहिल्यानगरला खऱ्या अर्थानं आज प्रथम संधी मिळाली आणि याचं खरं तर श्रेय नॅशनल SC/ST हब आणि केवळ डिक्कीलाच आहे. आणि त्याच्यामुळे आज 125 पेक्षा जास्त एक्झिस्टिंग उद्योजक आणि नवउद्योजक या ठिकाणी आनंदाने जसे स्वप्न घेऊन हजर झाले होते, ते जाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, एक समाधानाचे हावभाव होते. प्रत्येकाने साहेबांशी इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न केला, संवाद साधला, माझ्याशी संवाद झाला. म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास झालं या ठिकाणी कार्यक्रम संपलाय, किमान 1 तास झालं. त्याच्यानंतरही मंडळी चहा पिण्याला गेली नाही. संस्थेत या उपक्रमाच्या माध्यमातून ही व्यवस्था होती. ते जाणीवपूर्वक सांगण्याचं काम का करतोय मी, की लोकांनी चहाला बिस्किटाला प्राधान्य नाही दिलं, परंतु आमचे जे काही संवाद आहेत, काही शंका कुशंका आहेत, ते या ठिकाणी समन्वय साधण्याचं काम केलं. म्हणजे आज हा कार्यक्रमाचं एक आम्हाला गमक सापडलं की हे कार्यक्रम होणे गरजेचं आहे आणि ती संधी मला आज या ठिकाणी मिळाली. मी आज लीडचं काम केलं, मी लीडर म्हणून होतो. मी काय माझं फार विशेष याच्यात नाही, फक्त कष्ट केले. परंतु या ठिकाणी जेवढे 125 ते 150 ही मंडळी आली, याचं आजचा कार्यक्रम हा खरं तर यशस्वी झाला असं मी म्हणेन. आणि याचं सगळं श्रेय जी मंडळी आली त्यांचंच आहे. नक्कीच. जर मित्रांनो तुम्ही SC/ST या समुदायातून असाल, तुम्हाला देखील उद्योग व्यवसाय करायचा असेल, तर ही डिक्की असेल किंवा SC/ST हब हे जे काही सरकारचा भाग आहे, सरकारची जी काही संस्था आहे, ते तुमच्यासाठी काम करत आहे. त्यांच्यासोबत जोडले जा आणि आपला उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी, आपली आर्थिक सुलभता वाढवण्यासाठी आपण पुढे जाऊया.